प्रेक्षकांनो, आज पिंकीचा विजय असो ही मालिका खूपच उशिरा आली, आत्ता आली आहे आणि लगेच मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देते। तर आज जबरदस्त ट्विस्ट समोर आलाय। या सुरेखाचा नवरा आलाय समोर, कसा काय ते पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल। तर आता या सुशीलाबाईची आणि सुरेखाची प्लॅनिंग पिंकीने आधीच ऐकली होती, त्यामुळे पिंकीलाही असं वाटतंय की हे पोलीस खोटे आहे। पिंकी मनात विचार करत असे, काय सासूबाई काय मस्त ऍक्टिंग करताय तुम्ही। सुशीलाबाई मनात विचार करत असे, घाटवाडीची पोरगी तर स्वतःवर आळ घेईल म्हणून सांगितलं होतं सुरेखाने, पण ती तर काही बोलतच नाहीये। सुरेखा बी काही बोलत नाहीये, काय चाललंय काय हे सगळं। आता मात्र सुशीलाबाई खूप घाबरल्या। सुरेखा मनात विचार करते, या सुशीलेला माहितीच नाहीये की हे पोलीस खरे आहेत म्हणून। आता येणार खरी मज्जा। याला म्हणतात जिद बी मेरी आणि पट बी मेरी। पिंकीनं आळ घेतला तर पिंकी फसल आणि पिंकीनं आळ नाही बी घेतला तर तायडी फसल, म्हणजे दोन्हीकडून मीच जिंकले। आता या सुशीलाबाईंना अटक करण्यात येते, त्यांना ते म्हणजे काय म्हणतात हातकडी वगैरे घालण्यात येते। आता सुशीलाबाईची चांगलीच दणाणली। आता सुशीलाबाई म्हणतात, ए काय चाललंय, सोडा मला। ओ साहेब, भाऊ तुम्ही काही बोलत का नाहीये? अरे बंद करा हे नाटक, आम्हाला माहितीये तुम्ही खोटे पोलीस आहेत। सुशीलाबाई म्हणत असतात, तुमची हिम्मत कशी झाली मला अटक करण्याची? खोटे पोलीस आहे ना तुम्ही, तुमची एवढी हिम्मत। आता मात्र पिंकीला असं वाटत असतं की आता खरं बिंग फुटेल, आता खोटे पोलीस हे समोर येईल। पण आता बापू साहेब म्हणतात, ओ सुशीला देवी बरे आहात ना तुम्ही? अहो हे नवीनच पोलीस आहेत, आता अपॉइंट झाले, शिंदे साहेब नाव आहे त्यांचं, आत्ताच तर जॉईन झाले ते हल्ली या पोलीस स्टेशनला। आता मात्र पिंकी पण घाबरली आहे, म्हणजे पिंकीलाही आतापर्यंत माहिती नव्हतं की हे खरे सुशीलाबाई युवराज सगळेच गोंधळून गेले, हे चाललंय काय? आता ते पोलीस म्हणतात, मीच त्यांना माझी ओळख करून देतो। आता ते त्यांचं आयडी कार्ड दाखवतात सुशीलाबाईंना आणि आता पिंकी पण घाबरते। अरे देवा, आता संग्राम मात्र मजा घेतोय, कारण हे सगळं संग्रामनेच प्लॅन केलंय। आता सुशीला देवी मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतात, ओ साहेब, आओ मला सोडवा, हे सगळं मला माहिती नव्हतं, मला या सुरेखाने फसवलंय साहेब, फसवलंय मला हिने। आता त्यांचं कोण ऐकून घेणार होतं? बिचारी पिंकीच ऐकणार आहे, दुसरं कोण ऐकणार आहे? कारण पिंकीचं सासू प्रेम जरा जास्तीच आहे ना। पोलीस सुरेखाबाईंना अटक करा म्हणत असतात आणि ऑलमोस्ट अटक करून घेऊनच जात असतात, तेव्हा पिंकी जोरात ओरडते, थांबा, माझ्या सासूबाईंना कुठेही घेऊन जाऊ नका, तो हार मीच चोरलाय। आता मात्र युवराज संतापतो पिंकीवरती, या सुशीलाबाईंच्या मनासारखं झालंय। आता युवराज ओरडतो आणि म्हणतो, काय बोलताय कारभारीन, काय गरज आहे तुम्हाला स्वतःवर आळ घ्यायची? तुम्ही बऱ्या आहात ना? पिंकी म्हणते, नाही धनी, मी खरं तेच सांगतेय, मीच चोरलाय तो हार, माझ्या सासूबाईंना आवडला होता तो हार आणि बापूसाहेबांनी काही तो त्यांना दिला नसता, म्हणून मीच चोरला आणि माझ्या सासूबाईंना दिला। पिंकी म्हणत असे, इन्स्पेक्टर साहेब मला अटक करा, माझ्या सासूचा दोष नाहीये। युवराज म्हणतो, काय चाललंय तुमचं? तुम्ही बरे आहेत ना कारभारीन? आम्हाला माहितीये तुम्ही चोरी केली नाहीये, स्वतःवर आळ घेताय। बापूसाहेब लगेच झुकतं माप बघतात पिंकीचं आणि म्हणतात, नाही सरपंचबाई स्वतःच कबूल करताय ना, आम्ही कायद्याचे रक्षक आहोत, आमदार आहोत, त्यामुळे आमच्या सरपंचबाईंना घेऊन जा तुम्ही, त्या स्वतःच गुन्हा कबूल करताय। आता हे पोलीस पिंकीला अटक करतात, तेव्हा युवराज मोठ्याने ओरडत असतो, इन्स्पेक्टर साहेब नेऊ नका पिंकीला, अहो माझ्या कारभारीने काही केलेलं नाहीये। सुशीलाबाई मात्र तिथेच उभं राहून गंमत बघताय। बिचारा युवराज मोठ्याने ओरडत असतो की माझ्या कारभारणीला नेऊ नका, पण सुशीलाबाईंना अजूनही कशी काय जाग येत नाही की आपली सून आपल्यासाठी एवढं सगळं करते असो। पण आता छबी युवराजला ओरडते, अरे तू असा आरडाओरडा करू नकोस, पोलीस आणखीन अडथळा आणतील पिंकीला सोडवण्यासाठी। छबी आता त्या पोलिसांना म्हणते, मी वकील आहे, मला जरा पिंकीशी बोलू द्याल का प्लीज, तुमची परमिशन द्या। मग ते पोलीस परमिशन देतात। मग छबी तिला बाजूला नेते आणि म्हणते, पिंकी कशाला करते हे सगळं, तू वेडी आहेस का? अगं तुझ्याकडे प्रूफ आहे ना की हे आईने केलंय सगळं, तो व्हिडिओ दाखव ना त्यांना। पिंकी म्हणते, हे बघा छबिताई, तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हीच माझी ताकद आहे, हा फोन आहे ना तुम्ही तुमच्याकडे ठेवा माझा, मी तुम्हाला का सांगत नाहीये हे मी तुम्हाला सांगते, कारण सासूबाई। आता तेवढ्यात युवराज येतो आणि म्हणतो, कशाला लपवा, छपी करताय पुन्हा कारभारीन, तुम्ही लपवलं तरी ना तरी मी सगळं सत्य शोधून काढी ना कारभारीन, आधीच सांगतोय। छबी म्हणते, अगं पिंकी सगळं सांगून टाक ना। आता तेवढ्यात हे पोलीस पिंकीला आवाज देतात। मग छबी म्हणते, हे बघ पिंकी तू जा पोलीस स्टेशनला, आम्ही दोघं लगेच पोहोचतोय। युवराज म्हणतो, खरं काय ते सांगा। पिंकी ऐकते का? आता ना प्रेक्षकांनो, पिंकीला अटक करून घेऊन जात असताना तिथे ना एक माणूस यांच्या पाळतीवर असतो। युवराजला आणि छबीला फार वाईट वाटत असतं। आता युवराज छबी पण गाडीवरून पिंकीच्या मागे मागे गेलेत आणि आता पुढे मी तुम्हाला एक क्लिप दाखवतेय, तिथे ॲरो दाखवते, त्या ॲरोवरती तुम्ही बघाल की सरकारवाड्यावरती एक माणूस लक्ष ठेवून आहे आणि पिंकीला अटक करताना त्याने बघितलं, हे बघा हाच आहे तो माणूस आणि हा बहुतेक त्या सुरेखाचा नवरा आहे असं मला वाटतं। आता इकडे सुरेखा आणि
संग्राम डिस्कस करत असतात. सुरेखा म्हणते बरं झालं एकदाची बॅग गेली घरातली, आता त्या सुशिलेचा पण काटा काढूत आपण, असं म्हणून हे दोघं मोठ्याने हसायला लागतात. तेवढ्या सुशिलाबाई येतात टाळ्या वाजवत आणि म्हणतात वा ग वा, काय ग हे सुरेखा, पोटावरचं सत्य तुझ्या वटावर आलंच, माझा काटा काढायला निघाली होती काय. आता सुरेखा पुन्हा बनेलपणा करते आणि म्हणते अगं काटा, अगं कशाचा काटा तायडे, अगं माशाचा काटा संग्रामच्या घशात अडकला होता, आम्ही त्याबद्दल बोलत होतो. आता लगेच सुशिलाबाई म्हणतात आता काही शब्दाची आदला बदली करू नको, मी माझ्या कानानं स्पष्ट ऐकलंय. मग संग्राम म्हणतो हो हो, म्हणजे आई म्हणाली काटा काढूयात, पण माझी आई आधी काय म्हणाली ते तुम्ही ऐकलं का, तुमच्या ऐकण्यात जरा गोंधळ झालाय. आई म्हणाली अहो तुमची सून म्हणजे तुमची पिंकी माझ्या आईकडे आली होती, ती आईला म्हणाली की तुम्हीच माझ्या सासूबाई आहात सुरेखाबाई, आपण दोघी मिळून सुशिलाचा काटा काढूया असं म्हणाली पिंकी. आता लगेच सुरेखा म्हणते अगं होय तायडे, बरोबर बोलतोय संग्राम, अगं तायडे तुझा काटा काढील असं मी शब्द तरी बोलल का, पण घाटवाडीची पोरगी घराच्या बाहेर गेली की आपण गुण्या गोविंदानं नांदायचो असं आपण ठरलं का नाही, ठरलं का नाही. सुशिलाबाई म्हणतात हां ठरलं होतं ना, पण तू पण मला काय सांगितलं की खोटे पोलीस आणशील, पण तू मात्र खरे पोलीस आणले, मला फसवती का ग, अगं माझ्या पाठीत खंजीर खोपसलायस तू. लगेच सुरेखा म्हणते अगं तायडे तू गेलीस का जेलमध्ये, नाही गेली ना, बघ कुठे गेली जेलमध्ये, हे बघ तुला मी आधीच सांगितलं होतं ना ती पिंकी तिच्यावर आळ घेईल तुझा, पण आता पोलीस खोटे असते तर पिंकीला घेऊन गेले असते का, नाही ना. सुशिलाबाई म्हणतात हा, आणि पोलीस जर खोटे नसते आणि ते खरेच आहेत मग त्यांनी मला पकडून नेलं असतं तर मग. लगेच सुरेखा म्हणते अगं असं कसं झालं असतं तायडे, आम्ही दोघं होतो ना, आम्ही सोडून आणलं असतं तुला. अगं माझी खात्री होती पिंकी स्वतःवर आळ घेईलच, म्हणूनच तर मी हे समज केलं. काय पण तायडे तू पण मलाच वरडतीस, अगं ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं, काय बाई माझ्यावर भरोसाच नाही, मला वसवसच करत राहते तू. नाही आहे मी थोडी वाईट पण एवढी पण वाईट नाही. सुशिलाबाई लगेच म्हणतात हा 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 कबूल आहे, केलं तू त्या घाटवाडीच्या पोरीला अटक बिटक, म्हणजे ती गेली पोलीसमध्ये, पण मला सांग ती किती दिवस राहणार आहे जेलमध्ये. माझी छबी वकील आहे, माझी छबी तिला बरोबर सोडवून आणणार बघ. आणि मग काय करताल तुम्ही दोघं जण. संग्राम म्हणतो अहो तुम्ही निश्चिंत राहा, ती जेलच्या बाहेर येणारच नाहीये. सुरेखा म्हणते अगं तायडे ती आली जरी घरी तरी तू तिला असं म्हण की आम्हाला चोट्टी सून नकोय आणि काढून टाक घराच्या बाहेर, हाय काय नाही काय त्याच्यात काय एवढं. आता सुशिलाबाई विचार करायला लागतात आणि म्हणतात तू बोलतीयस ते समज खरं वाटतंय मला, पण माझ्या छबीनं जर ऐन वेळेवर गोंधळ घातला तर. आता सुरेखा लगेच खुणवते संग्रामला की बरं झालं सुटलो बाबा, पण खरं सांगा प्रेक्षकांनो एवढ्या या स्मार्ट सुशिलाबाई सुरेखा समोर एवढ्या भिगी बिल्ली झाल्याच कशा. असो आता हा युवराज आणि छबी दोघं पोहोचलेत पोलीस स्टेशनला आणि मग पोलिसांना युवराज म्हणतो कुठे आहेत कारभारीन, आम्हाला बोलायचं आहे त्यांच्याशी. छबी म्हणते थांब युवराज मी बोलते. का इन्स्पेक्टर साहेब मी वकील आहे आणि पिंकीसाठी आम्हाला जामीन करायचा आहे, तिच्यावरचं गुन्ह्याची प्रोसिजर तुम्ही सुरू नाही केली आहे ना. आता पोलीस म्हणतात हे बघा आम्हाला नाईलाज असतो त्यांना अटक करावी लागली कारण त्यांनी स्वतःच गुन्हा कबूल केलाय. युवराज म्हणतो त्यांनी सांगितलं आणि तुम्ही लगेच गुन्हा सिद्ध करताय का, असं कसं होईल. छबी म्हणते अरे थांब युवराज किती चिडचिड करतोयस. युवराज म्हणतो अरे छबीताई मला काळजी लागली आहे माझ्या कारभारणीची. छबी म्हणते अरे मला पण काळजी वाटते तिची, थांब जरा, इन्स्पेक्टर साहेब आपल्याला सहकार्य करतीलच. हे बघा इन्स्पेक्टर साहेब मला पिंकीला भेटायचे, तुम्ही प्लीज परमिशन द्या ना. आणि आता ते पोलीस परवानगी देतात छबीला. आता छबी आली आहे पिंकीकडे. छबी म्हणत असते अगं पिंकी तू कशाला स्वतःवर आळ घेतेस, तुझ्याकडे व्हिडिओ आहे ना, तू तो सगळा व्हिडिओ वगैरे दाखव पोलिसांना, लगेच सिद्ध होईल की तू हे केलेलं नाहीये. हे घे तुझा फोन ठेवलाय मी माझ्याकडे, हा व्हिडिओ दाखवून दे पोलिसांना. आता पिंकीने तिच्या खोलीमध्ये छुपा कॅमेरा लावलेला असतो आपल्याला माहिती आहे प्रेक्षकांनो, आणि त्यात हे सगळं रेकॉर्ड झालंय. सुशिलाने आणि सुरेखाने मिळून तो हार पिंकीच्या कपाटात ठेवलाय. मग आता पिंकी म्हणते छबीताई मला सगळं माहिती आहे पण सासूबाईंना अटक झाली असती ना म्हणून मी हा आळ माझ्यावर घेतला. छबी म्हणते अगं पण कशाला घेते तू तुझ्यावर आळ. पिंकी म्हणते असं काय करता छबीताई, हे तुम्हाला सांगावं लागेल का, माझ्या सासूबाई आहेत त्यांना त्रास झाला असता तर. पिंकी म्हणते अगं होऊ द्यायचा असता त्रास तिला, ती किती छळते तुला, तिला शिक्षा झाली ना तर जरा वटणीवर येईल ती. पिंकी म्हणते नाही छबीताई अहो सासूबाईंचा यात दोष नाही आहे, या सुरेखा मावशी ना त्या खूप बनेलेत, त्या सासूबाईंना अडकवत आहेत, सासूबाईंना त्यांना जेलमध्ये पाठवायचं होतं, मी जर आळ घेतला नसताना स्वतःवर तर सासूबाई जेलमध्ये गेल्या असत्या. छबी म्हणते अगं हे माझ्यासाठी सुद्धा खूप शॉकिंग आहे, तुला सांगते मी सकाळी काय झालं. अगं युवराज आणि तू बाहेर गेले ना तेव्हा, आता प्रेक्षकांनो छबी तिला सांगतेय की युवराज आणि पिंकी जेव्हा बाहेर गेले तेव्हा काय काय झालं. आता पिंकी आणि युवराज सकाळी बाहेर निघालेले असताना ही पिंकी छबीला सांगत असते की छबीताई आम्ही घरी नाहीये, याचा फायदा घेतील सुरेखा मावशी, तुम्ही लक्ष ठेवा. मग छबी पिंकीला म्हणते की हो हो तू जा निर्धास्तपणे, मी लक्ष ठेवेल. आणि मग छबी युवराज आणि पिंकीच्या बेडरूममध्ये जाते आणि सुशिलाबाई खाली आल्यात आणि मुद्दाम युवराजला
हाका मारत असतात, ए युवराज, अरे मला हे औषध आणायचे रे, अरे कुठे तू. आता युवराज घरी नाहीये हे सुशीलाबाईंना माहीत असतं, तरी पण मुद्दाम सुशीलाबाई तो हार ठेवण्यासाठी या पिंकी युवराजच्या खोलीत गेलाय, पण उगाचच युवराजच्या नावाने हाका मारत असतात. आता या सुशीलाबाई पुढे जातात आणि मग सुरेखा मागे मागे येते. छबीच्या लक्षात येते की सुशीला आणि सुरेखा युवराजच्या बेडरूमकडे येतात, म्हणून छबी पटकन बाथरूममध्ये लपते. आता सुशीलाबाई सुरेखाला आवाज देतात, ये लवकर ये, कोणी नाहीये. छबी बाथरूममधनं सगळं ऐकत असते. आता सुशीलाबाई म्हणतात, लवकर आपलं काय प्लॅन ठरलाय ते करायचे, कुठे ठेवू हार. मग आता ही सुरेखा म्हणते, आधी बाथरूममध्ये कोणी आहे का बघ. आता या सुशीलाबाई बाथरूमचा दरवाजा उघडतात. छबी खूप घाबरते, पण छबी दरवाजाच्या मागे असल्यामुळे सुशीलाबाईंना काही दिसत नाही. सुशीलाबाई बाथरूममध्ये नुसतं असं बघतात डोकावून, पण कोणी नसतं. आणि मग म्हणतात सुरेखाला की अगं कोणी नाही आहे आतमध्ये, पण छबी मात्र आतमध्येच असते आणि हे सगळं ऐकत असते. सुशीलाबाई सुरेखाला सांगतात, अगं कोणी नाहीये बाथरूममध्ये. मग आता ही सुरेखा हार देते सुशीलाकडे. मग सुशीला पटकन पिंकीच्या कपाटात ठेवून देते तो हार लपवून. हार लपवल्यानंतर सुशीलाबाई सुरेखाला सांगते, लपवलाय तो हार मी तिथे, सगळं काही आपल्या प्लॅन प्रमाणेच होणार आहे ना. हे बघ, ती घाटवाडीची पोरगी सुटली नाही पाहिजे याच्यातून. सुरेखा म्हणते, अगं नाही सुटणार, मी खोटारडे पोलीस बोलवले, ते तुला पकडण्याचं नाटक करणार आणि ते घेऊन गेले की सगळा गैरसमज आपोआप मिटेल ग, नाही तर ती पिंकी जाईल जेलमध्ये. तू आता चल लवकर, ती छबी आली ना तर सगळं आत्ताच पकडलं जाईल, चल चल लवकर चल. आणि अशा पद्धतीने छबीने या दोघींचं बोलणं ऐकलेलं असतं. आणि आता जेलमध्ये असलेली पिंकी म्हणते, त्या सुरेखा मावशीने आपल्याला मात दिलाय छबीताई, आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय, पण पुढे होणारे मोठा धमाका. आता ही पिंकी सगळं काही छबीला सांगते की सुरेखा आणि सुशीलाबाईंनी मिळून प्लॅन केले. हे सगळं युवराजने ऐकले. युवराज म्हणतो, याच्यामध्ये आईसाहेब सामील आहेत ना, आता मी आईसाहेबांना सोडणार नाही. आता हा खूप संतापलेला असतो. हा जाणार तेवढ्यात एक कॉन्स्टेबल येतात आणि म्हणतात, यांना सोडलंय साहेबांनी, यांच्यावरचा आळ दुसऱ्याने घेतलाय, म्हणजे खरा चोर सापडलाय. पिंकी पोलिसांना विचारते, कोण आहे खरा चोर. आता हे त्या खऱ्या चोरासमोर येतात आणि तो चोर म्हणतो, तुझी सासू मला फार चांगल्या पद्धतीने ओळखते. काय मग प्रेक्षकांनो, आ गया ना कहाणी में ट्विस्ट. त्यामुळे आता ही सुरेखा चांगलीच गोत्यात येणार आहे. आता बघूयात कशी कशी ती एक्सपोज होते. आवडला ना आजचा रिव्ह्यू, मग आठवणीने लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.